रामलला अयोध्येत विराजमान झाल्याच्या आनंदात यवतमाळ शहरासह जिल्ह्यात अक्षरशः दुसरी दिवाळी साजरी करण्यात आली। शहरातील मेजर ध्यानचंद चौकात प्रभू श्रीरामांच्या चित्राचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं। हे प्रदर्शन पाहण्यासाठी महिला आणि लहान मुलांसह रामभक्तांची गर्दी झाली होती। अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होताच यवतमाळ शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी भक्तिमय आणि आनंदाचं वातावरण तयार झालं होतं। ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत दिवाळी साजरी करण्यात आली। अशातच सावरकर मित्र परिवारातर्फे यवतमाळ शहरातील मेजर ध्यानचंद चौकात प्रभू श्रीरामांचा प्रवास दाखवित भव्य रामजीवन चित्र प्रदर्शनी लावण्यात आली होती। ही प्रदर्शनी बघण्यासाठी यवतमाळकरांनी एकच गर्दी केली होती। या प्रदर्शनीत चित्रांसोबतच थोडक्यात माहिती सुद्धा लावण्यात आली होती। आमचा जो सावरकर चौक मित्रमंडळ परिवार आहे, या परिवाराने एक संकल्पना अशी ठेवली होती की आजच्या दिवशी जो ऐतिहासिक दिवस आहे आजचा, या दिवशी आपल्या सर्व लोकांना, प्रामुख्याने युवा पिढीला रामायणाबद्दल काही थोडी बहुत माहिती झाली पाहिजे। त्या दृष्टीने आम्ही ही चित्रप्रदर्शनी या ठिकाणी आयोजित केली। आज या ठिकाणी अनेक युवा वर्ग या ठिकाणी येऊन गेला आणि ही जी प्रदर्शनी आहे, आणि नुसते फक्त आम्ही या ठिकाणी चित्रच लावले असं नाही, थोडक्यात त्याच्याबद्दल खाली माहितीसुद्धा आम्ही या ठिकाणी लिहिलेली आहे। अनेक बाल जे आहेत मुलं आपले, त्यांनी पण ही प्रदर्शनी पूर्ण बघितली। याच्यानंतर या ठिकाणी आमचे जे मित्र आहेत, सावरकर चौक मित्र परिवार जो आहे, त्याचे जे प्रमुख आहेत आमचे जुगलभाऊ तिवारी, यांच्या संकल्पनेतून राम मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी आम्ही तयार केली आणि त्याचं पूर्ण या ठिकाणी अनेक लोकांनी त्याला भेट दिली आणि अनेकांनी त्या ठिकाणी त्याची स्तुती पण केलेली आहे। एकंदरीत आजचा दिवस हा ऐतिहासिक झाला पाहिजे, सर्वांना तो अनेक वर्ष स्मरणात राहिला पाहिजे, यासाठी आम्ही याचं आयोजन केलेलं होतं। आणि याच्यानंतर या ठिकाणी प्रसाद वितरणसुद्धा आम्ही या ठिकाणी केलेलं आहे।